भारतामध्ये लोकशाही ही गुण्या गोविंदाने नांदत असताना याच लोकशाहीचा एक स्तंभ किंवा या भारताचा एक स्तंभ म्हणून ओळखलं जातं ते म्हणजे राजकारण. काही लोक राजकारण हे फक्त राजकारणाकडे बघूनच राजकारणासाठीच राजकारण करतात. पण काही लोक हे राजकारणांमधून किंवा राजकारण घडवून आणून त्याच्यानुसार समाजकारण करण्याचा नेहमी प्रयत्न करत असतात. असाच आपल्याला समाजकारण करायचं आहे, फक्त राजकारण नको. कारण काही सुशिक्षित वर्गाने राजकारणाकडे आता पाठ सुद्धा फिरवली आहे. परंतु सुशिक्षित लोकांनी जर का याच राजकारणाकडे पाठ जर का फिरवली, तर इथले अंगठे बहादूर हे तुमच्यावरती अतिराज्य करतील. असं कितींदा तरी आपल्याला पाहावयास किंवा ऐकण्यास मिळतं सुद्धा आणि याचा आपण आतापर्यंत धडा सुद्धा शिकलोय. अशीच एक तेलंगणा विधानसभा मतदारसंघातून भल्या भल्यांना किंवा सत्ताधारी नेत्यांना टक्कर देण्यासाठी आमदारकीचा फॉर्म एका महिलेने किंवा एका मुलीने भरलाय, जी अवघ्या 25 वर्षाची आहे. नाव तिचं बरेल अक्का, अर्थात शिरीषा करणे. हीच शिरीषा करणे हिने मागे एका सोशल मीडियावरती आपला एक म्हशी चारतानाचा व्हिडिओ जो तिचा प्रसारित झाला होता किंवा या व्हिडिओला लोकांनी पसंती सुद्धा दिली होती. त्याच्यानंतर या बरेल अक्काने आता आमदारकी लढवण्याचा प्रयत्न सुद्धा केला किंवा फॉर्म सुद्धा भरला. याच बरेल अक्काची स्टोरी जर का सांगायची म्हटली तर या बरेल अक्काचे वडील हे त्यांना असणारं दारूचं व्यसन, या व्यसनापायी त्यांनी घर सोडलं. त्याच्यानंतर जबाबदारी आली ती तिच्या भावावरती, तिच्यावरती आणि तिच्या आईवरती. तिच्या आईने नाश्त्याचा व्यवसाय हा चालू केला. आपली कितीही जरी गरिबी जरी असली तरी त्या गरिबीला किंवा गरिबी आपण शिक्षणाच्या जोरावरती मिटवू शकतो किंवा या गरिबीला आपण आळा घालू शकतो, हे बरेल अक्काला चांगलंच माहिती होतं. म्हणूनच या बरेल अक्काने भरती परीक्षेची तयारी सुद्धा चालू ठेवली. परंतु काही पैसे कमी पडले किंवा तिच्या राहण्याची व्यवस्था झाली नाही, खाण्याची व्यवस्था झाली नाही, पैसे कमी पडल्याने किंवा तिथले वेळोवेळी पेपर फुटल्याने बरेल अक्काने पुन्हा तिचं गाव पकडलं. गावामध्ये येऊन सरळ 4-5 म्हशी घेऊन ती म्हशींचा व्यवसाय किंवा म्हशी चारायला घेऊन जाऊ लागली. त्याच ठिकाणी तिने तिचा एक व्हिडिओ बनवला आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून मागे म्हशी असताना सुद्धा किंवा चारायला म्हशी चारायला गेलेली ही मुलगी त्या व्हिडिओमधून लोकांना सांगत होती की मी बी.कॉम झालेली आहे तरी सुद्धा मला काही नोकरी नाही. असे कितीतरी माझे मित्र पी.एच.डी किंवा एम.ए असे कितीतरी झालेले आहेत, त्यांना सुद्धा नोकरी नाही. याच्यासाठी तिने बेरोजगारावरती किंवा बेरोजगाराच्या समस्या, नवतरुणांच्या समस्या मांडत सरकारवरती, इथल्या भारतीय राष्ट्रीय समिती याच्यावरती कडाडून हल्ला सुद्धा केला. याच बरेल अक्काला, बरेल अक्का शब्दाचा अर्थ जर का आपण घेतलं तर होतो म्हशींची बहीण. स्वतःला गरीब न समजता तिने तिचं कार्य चालू ठेवलं आणि तिने हा व्हिडिओ बनवल्याच्या नंतर बरेल अक्कावरती 505(2) असा कलमानुसार तिच्यावरती गुन्हा सुद्धा दाखल झाला. त्याच्यानंतर तिला कोर्टामध्ये दरवेळेला हजर राहावं लागलं किंवा तिला स्वतःचा अपमान होतोय किंवा हे सगळं अपमानास्पद आहे असं या बरेल अक्काला वाटू लागलं. त्याच्यानंतर बरेल अक्काने विधानसभा, तेलंगणा विधानसभा मतदारसंघातून आपला आमदारकीचा फॉर्म सुद्धा भरला. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तिने हा फॉर्म भरलेला सुद्धा होता. बरेल अक्का अर्थात शिरीषा कर्णेने तिचा आमदारकीचा उमेदवारी अर्ज सुद्धा दाखल केला. परंतु त्याच्यानंतर तिची लढत होती ती म्हणजे काँग्रेसचे सुपल्ली कृष्ण राव यांच्यासोबत आणि दुसरी लढत होती ती म्हणजे भारत राष्ट्र समितीचे हर्षवर्धन रेड्डी यांच्या बरोबर. ही लढत किंवा आपण अपक्ष उमेदवार आहोत याचा विचार न करता तिने हा उमेदवारी अर्ज दाखल सुद्धा केला. परंतु हर्षवर्धन रेड्डी आणि सुपल्ली कृष्ण राव यांच्यामध्ये मागील 5 वर्षे मोठी चुरशीची लढत झाली होती आणि याच
सत्ताधारी नेत्यांबरोबर किंवा एवढ्या मोठ्या नेत्यांबरोबर आपला ठिकाणा लागेल की नाही किंवा ही लढत कशी होईल हे सुद्धा या शिरीषा करणेला माहीत असून सुद्धा आपण लोकशाहीच्या मार्गाने किंवा आजपर्यंतचा माझा गावचा न झालेला विकास किंवा बेरोजगारांच्या हाताला नसलेलं काम हे सगळं शिरीषेने लक्षात ठेवूनच ही लढत खेळण्याचा किंवा हा उमेदवारी अर्ज भरण्याचा विचार केला होता. परंतु अपक्ष उमेदवार असून सुद्धा या शिरीषा करणेला अर्थात बरेल अक्काला इथून मोठा प्रतिसाद सुद्धा मिळाला. स्वयंसेवी संस्था किंवा मोठमोठ्या संघटना यांनी तिला चांगलं पाठबळ सुद्धा दिलं. हिंदी चित्रपट सृष्टीचे अभिनेते, कलाकार, दिग्दर्शक यांनी सुद्धा तिला ट्विट करत खूप शुभेच्छा सुद्धा दिल्या आणि तिच्या पाठीशी उभं राहण्याचं ठाम आवाहन सुद्धा केलं. नऊ तरुण वर्ग किंवा इथली नऊ तरुण वर्गातील सगळीच मुलं किंवा बाकीच्या ज्या लोकांना तिचं म्हणणं पटतंय अशी लोक तिच्याबरोबर उभी सुद्धा राहू लागली. कदाचित विरोधकांना तिने घाम सुद्धा फोडला. काही पक्षाकडून तिला जमिनीचं घेऊन देण्याचं किंवा जमीन पैसा सगळं तुला देतो असे सुद्धा आश्वासन आले की तू फॉर्म मागे घे याच्यासाठी. परंतु बरेल अक्का काही मागे हटलीच नाही. त्याच्यानंतर तिच्या भावावरती सुद्धा हल्ला झाला. त्याच्यावरचा सुद्धा व्हिडिओ बरेल अक्काने टाकत तिच्या व्यथा मांडत अगदी डोळ्यातून येणाऱ्या पाण्याने तिच्या व्यथा लोकांसमोर मांडताना लोकांचं सुद्धा मन इथे गहिवरून येत होतं. एवढ्या मोठ्या नेत्यांशी, कार्यकर्त्यांशी किंवा एवढ्या मोठ्या नेत्यांना टक्कर देणं हे काही खायचं काम नाही. परंतु लोकशाहीचा आधार आणि निवडणूक लढवण्याचा अधिकार हा या बरेल अक्काला नक्कीच आहे. परंतु याच्या पुढची लढत ही नक्कीच चुरशीची असेल. आतापर्यंत तिला 7 लाख रुपये आणि एक कार सुद्धा बक्षीस म्हणून मिळाली. या बरेल अक्काकडून कोणत्याही प्रकारचा निवडणुकीसाठी अवाढव्य खर्च किंवा ती बरेल अक्का कोणाला तिने पैसे सुद्धा दिलेले नाहीत किंवा दारू सुद्धा वाटली नाही. तरी सुद्धा या बरेल अक्काने आपलं ठाण इथे मांडून ठेवलं होतं. परंतु याच बरेल अक्काला कितीतरी भारतामधून किंवा भारताच्या काही भागांमधून बरेल अक्कावरती एक शाब्दिक किंवा तिच्या मागे उभे राहण्यासाठी एक ऊर्जा मिळत होती. आणि याच बरेल अक्काची ही अशी स्टोरी किंवा बरेल अक्काची ही माहिती तुम्हाला कशी वाटली? जर का चांगली वाटली जर का असेल तर नक्की एक कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.